आज आपण उडदाच्या सोल्याची भाजी बनवणार आहोत. बघू शकता उडदाचे सोले करून घेतलेले आहे. ओल्या शेंगा असते या सोडून घेतल्यात. ओके, कांदा बारीक चिरून घेतला, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबिरीचा ठेचा आहे हा, आणि बारीक चिरलेला टोमॅटो. तव्यावर हे सोले भाजून घ्यायचे छान. छान भाजून घ्यायचे. आता दाणे चांगले भाजलेले. आता हे आपण बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे. मध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. कढई आता तापत ठेवलेली आहे आणि त्यात साधारण 2 चम्मच मी तेल घालून घेते. चांगलं झालं की त्यात आपण जो लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि लसूणचा पेस्ट केलेला आहे तो टाकून घ्यायचा. चांगला शिजवून द्यायचं. त्यात बारीक चिरलेला कांदा मी घालून घेतली. कांदा चांगला फ्राय होईपर्यंत परतायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे, त्यामुळे तो असा छान लागतो. त्या लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे. आणि टमाटर टाकल्यानंतर लगेच त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं, साधारण अर्धा चम्मच चवीनुसार. त्यामुळे टमाटर लवकर शिजतो. कांदा चांगला फ्राय झाला आहे आणि टमाटरसुद्धा चांगलं शिजलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घालून घेते, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच धने पूड आणि अर्धा चम्मच गरम मसाला. गरम मसाल्याने खूप चांगली चव येते. आणि हे चांगलं फ्राय करून घेते. आता आपण जे मिक्सरला बारीक केलेलं आहे बघू शकता, साधारण असं इतकं दरदरं ठेवायचं. आपला मसाला रेडी आहे. त्यामध्ये आपण हे मिक्सरला गेले वाटण टाकून घ्यायचे. कोथिंबीर टाकून घेतली यावर. भाताबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी खाऊ शकता. बघू शकता तुम्ही किती छान झाली. हे ताट मी वाढून घेतलंय. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तरी आलेली आहे. भाकर घ्यायची मस्तपैकी. कांदा, लिंबू, टमाटर, सॅलेड म्हणून वा एक नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा.